हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण शिकणार आहोत मॅथमॅटिक्स 3 फर्स्ट युनिट लाप्लास ट्रान्सफॉर्म. याची फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे, चल त्याला जाणून घेऊया. पहिलं आहे प्रॉपर्टीचं हे असणार आहे स्टेटमेंट. इफ लाप्लास एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस. म्हणजे तुमचा आन्सर जर एफ ऑफ टी मध्ये असेल तर तुमचं क्वेश्चन जर एफ ऑफ टी मध्ये असेल तर तुमचा आन्सर एफ ऑफ एस मध्ये येणार आहे. देन एक्झाम्पलमध्ये असं ए रेस टू मायनस ए टी एफ ऑफ टी असा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर ह्याचा आन्सर एफ ऑफ एस प्लस ए. म्हणजेच एस हा जो व्हेरिएबल आहे याला आपल्याला रिप्लेस करायचा आहे. जो ए रेस टू मायनस इथं जो व्हेरिएबल आहे ना याला रिप्लेस करायचा आहे एसने. आणि ज्या ठिकाणी मायनस आलं त्या ठिकाणी प्लस घ्यायचं. ज्या ठिकाणी प्लस आलं त्या ठिकाणी मायनस घ्यायचं. एफ ऑफ एस मायनस ए. चला तर मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो. एफ ऑफ टी उदाहरणार्थ समजा ए रेस टू मायनस 2t इंटू टी हा आपला क्वेश्चन आहे. तर ह्याला सॉल्व कसं करायचं तर पहिले ह्याला लाप्लासमध्ये ठेवायचं. लाप्लास ब्रॅकेट ए रेस टू मायनस 2t इंटू टी. नंतर आपण पहिल्यांदा ह्या टीचं लाप्लास काढून घेऊया. तर टी इज इक्वल टू लाप्लास. इथं इनवर्सला काही नाही म्हणजे 1 असतं, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं असतं. टीचा 1चा लाप्लास काय आहे 1/s. आता आपण इथं फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. बाय युजिंग फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. आता आपल्याला उत्तर काढून घ्यायचं आहे. लाप्लास ए रेस टू मायनस 2t इंटू टी. आपण टीचा लाप्लास ऑलरेडी काढला आहे तर तो तसाच खाली घ्यायचा आहे 1/s. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या प्रॉपर्टीमध्ये जर ए रेस टू मायनस 80 असेल तर आन्सरमध्ये यसला रिप्लेस करून यस प्लस 1 करायचं आहे. आणि तिथं जर प्लस असेल तर त्याला मायनस करायचं आहे. तर आपल्या क्वेश्चनमध्ये इथं ए रेस टू मायनस आहे तर आपण याला इथं प्लस करायचं आहे. यस प्लस 2 स्क्वेअर. टीचा लाप्लास हा 1/s स्क्वेअर येतो. एस प्लस स्क्वेअर हे आहे आपलं फायनल आन्सर.